तर दुसरीकडे भरत गोगावलेंनी निवडणूक जिंकण्यासाठी बगलामुखी यज्ञ केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। वसंत मोरेंनी या संदर्भात एक व्हिडिओ समोर आणलेला आहे। रश्मी ठाकरेंवर आरोप केल्याने हा व्हिडिओ समोर आणल्याचा दावा भरत गोगावलेंनी केलाय। तर दुसरीकडे अनिसने गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। भरत गोगावलेंवर आरोपांचा बॉम्बगोळा। गोगावलेंनी बगलामुखी यज्ञ केल्याचा आरोप। यज्ञासाठी वसंत मोरेंना घेऊन जाण्याची गोगावलेंची ऑफर। झी24 तासच्या मुलाखतीतून रश्मी ठाकरेंवर आरोप करणाऱ्या रोहियो मंत्री भरत गोगावलेंवर व्हिडिओ बॉम्ब टाकण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावलेंचा एक व्हिडिओ समोर आणलाय। या व्हिडिओत भरत गोगावले बगलामुखी यज्ञ करत असल्याचा दावा मोरेंनी केलाय। राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी उज्जैनच्या पुजाऱ्यांना बोलावून हा यज्ञ केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय। 17 ऑक्टोबर 2024 ला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते, तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली। ते 11 महाराज बोलवले, त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या। मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे। आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेठ गोगावलेंवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे, घरामध्ये पूजा घालायच्या, हे कितपत योग्य आहे? घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे, व्हिडिओ आहेत ते। वसंत मोरेंच्या व्हिडिओ बॉम्बचा भरत गोगावलेंनी नकार दिलेला नाहीये। वसंत मोरेंना राजकारणात काही मिळवायचं असेल तर त्यांना पूजेला नेतो अशी ऑफरही त्यांनी दिली आहे। आम्ही बगलामुखी मातेच्या इथं गेलो होतो, तिथं जे काय होम हवन असतं ते केलं, सगळेच करतात तिथं, असं काय नाही आहे। लाईनीत सगळे आमच्या बरोबर इतर काही मंडळी बसलेले होते आणि तो होम हवन असतो, तो होम हवन त्यांच्या पद्धतीप्रमाणे जे काय ब्राह्मण 11, 12, 15 काय असतात ते करतात, त्याप्रमाणे आम्ही तो केला होता। आता हे जर वसंत मोरेने पहिलं जर आम्हाला विचारलं असतं तर त्यांना पण घेऊन गेलो असतो आम्ही, त्यांनाही सांगितलं असतं, तर त्यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं तर त्यांनी काही लोकांचा सल्ला पण घ्यायला पाहिजे होता, नाही तर डिपॉझिट जप्त झालं नसतं त्यांचं, आणि त्यांना पुढच्या वेळेला मी स्वतः घेऊन जाईल। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वसंत मोरेंनी समोर आणलेल्या व्हिडिओवर संताप व्यक्त केलाय। अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिसने केली आहे। वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांनी आघोरी पूजा केलेली आहे असा एक आरोप केलेला व्हिडिओ पाहण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर गोगावलेंच्या घरी जो होम हवन करतानाची जी पूजा आहे, खरं तर ती पूजा बघत असताना याच्यामध्ये कोणताही आघोरी प्रकार वाटत नाही। आघोरी प्रकार म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। आणि खरं तर एखाद्या माणसावर अशा पद्धतीचे आरोप करणं की तो जादूटोणा करतोय वगैरे असं करतोय, तर हा देखील कायद्याने गुन्हा आहे। त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा आपल्याकडे पुरावा नसताना दुसऱ्यावर आरोप करू नये। पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळातला एक मंत्री अघोरी पूजा करत असेल तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही। भरत गोगावलेंना याबाबत सरकारने जाब विचारायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे।